मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागलेली आहे। खासदार कल्याण काळे यांनी ही मागणी केली आहे। कैलास बोराडेंना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे असं काळे यांचं म्हणणं आहे। दरम्यान कल्याण काळे यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूयात। काँग्रेस पक्षाकडून ही सद्भावना रॅली काढण्यात येते आणि खरं तर मस्साजोग ते बीड ही सद्भावना रॅली काढण्यात येते आणि या रॅलीसाठी काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत खासदार कल्याणराव काळे आहेत। सर, मला सांगा की या रॅलीचं प्रायोजन काय होतं आणि कशासाठी ही रॅली आयोजित की या राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला जी यापूर्वीची शिकवण मिळाली त्याच्यापासून आम्ही सगळेजण महाराष्ट्राला दूर नेतो की काय असा प्रश्न गांभीर्याने प्रत्येक नागरिकाला पडायला लागला आणि ज्याची गरज होती ती संकल्पना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना सुचली आणि त्यांनी सांगितलं की सद्भावना पदयात्रा ही आपण बीडमध्ये काढली पाहिजे आणि खास करून मस्साजोग ते बीड जिल्हा मुख्यालय अशा या पदयात्रेचं आयोजन केलं। भारतीय जनता पक्षाची राजवट जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने सुरू आहे। ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रातील एक घटना समोर येत आहेत, अगदी तुमच्या जालना जिल्ह्यातली घटना जर बघितली कैलास बोराडेंची, तर काय मत आहे तुमचं एक खासदार म्हणून त्या जिल्ह्याचे? आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायला हे सरकार सपशेलपणे फेल आहे। यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडीत काढायची आहे। हे राज्य आणि हा देश कायद्याने चालवायचा नाही आहे।